आलोचक या परिसरामध्ये थोडेसे आता कमी दिसत आहेत. चला मॅचकडे आम्ही वळतोय. AR दहिसर संघाचा नंबर 1 चा गोलंदाज आलाय आशू आणि स्ट्राईक इनकडे फलंदाज मितेश शिंगोटे, नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज राहतोय रवी वाघमारे. द ग्रेट मराठा परिवाराचे मोहनदादा पाटील यांना तुम्ही पाहतायत. सोबतच आता उपस्थित झालेत कुमार अनिकेत एकनाथ भोईर ज्यांच्या पित्यांचा आज वाढदिवस आहे आणि अनिकेत यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धा या स्पर्धेकरता ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज उपलब्ध झालेत. पहिलाच बॉल पडलाय. पहिला बॉल निर्धाव टाकला जातोय आणि ह्या चेंडूवर एकही धाव मिळत नाही बॅटरला. फिरकीपट्टूंचा जास्त भरणा AR दहिसर संघामध्ये आहे आणि त्यांच्या विरुद्ध हल्ला चढवावा लागेल द ग्रेट मराठा संघाला. बघितलं स्लॉक करायचं होतं ऑन दी ऑफ. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये शतरक्षकाला चकून चेंडू पुढे निघालाय. मिळत आहेत या चेंडूवर 4 धावा. चौकार 4 रन्स. मोबाईलचे मालक नवीन मात्रे यांचं स्वागत करता चौकार होता. याआधी ते इन ॲक्शन मध्ये सिद्धिविनायक स्पोर्ट्स संघामध्ये दिसले होते आणि आता पुन्हा एकदा ते या व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत. ऑस्ट्रिचचा फटका. वॉट स्ट्रोक. रिव्हर्स स्वीप. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. दन करत सीमारेषे पार. मिळत आहेत धावा 4. 4 रन्स. बिनबाद 8 धावा. एकतर क्रिकेटचं तंत्र आणि मंत्र व्यवस्थितरित्या अद्यावत करताना दिसतो खेळाडू मितेश शिंगोटे. आजपर्यंत चांगली उपलब्धी चांगली प्रसिद्धी या खेळाडूने मिळवलंय द ग्रेट मराठा जुरचंद्र संघाकडून खेळत असताना. पुढचा बॉल अंतिम क्षणी बॅट सबलेट ओपन केलंय. एकच धाव. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. दुसरी धाबे करता बॅटर धावतायत. खराब थ्रो आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा ते पूर्ण करतायत. 2 धावणीशी धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 10. नवोदित शाखा प्रमुख आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. सोबतच उपविभाग प्रमुख ज्यांना पदभार सांभाळण्याकरता मोठी जबाबदारी दिली गेली ते RK एंटरप्राइजेसचे रणजित प्रकाश किनी हे सुद्धा आपल्याला समोर दिसत आहेत आणि त्यांना सुद्धा व्यासपीठावर तुम्ही थोड्याच वेळात बघणार आहात. सध्या एक निर्धाव चेंडू टाकला गेलाय. धावसंख्या 10. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. लास्ट बॉल मिस्टर आशू युवा गोलंदाज आहे गोलंदाजच्या मार्गावर. फुलटॉस बॉल चेंडूला ऑन साइडला वळवलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये चेंडू गेला. एकदा पूर्ण केली. ओव्हर थ्रो. खराब फेकी आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा. षटक संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर द ग्रेट मराठा जुरचंद्र संघाची धावसंख्या आहे बिनबाद 12 धावा. 12 फॉर नो लॉस. रियाज यांचा ऑन साइडला लॉंग ऑन काऊ कॉर्नर मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. बघितलं ह्या चेंडूला कार्पेटच्या साहाय्याने मनगड्याच्या साहाय्याने चेंडूला खेळून काढलं. एकदा पूर्ण केली. मिड विकेट मधून खराब थ्रो आणि त्याचा फायदा उचलताना मितेश 2 धाव पूर्ण करतोय. मितेश याच्या खेळीचा जर आपण विचार केला तर व्यक्तिगत 14 धावा तो बनवतोय आणि संघाला सध्या नेऊन ठेवतोय.
त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 14 धावा आल्यात आणि संघाला नेऊन ठेवतोय 15 वर. 1.3 चेंडूची समाप्ती. धाव फलकावर ओ हा चेंडू खराब असेल, स्वेअर असेल, नेमकं काय घडलंय? वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेनिशी धाव संख्येत बदल झालाय. धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 16. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल बीट केलं बॅटरला. नितेश शाला आता बीट केलंय. खरं तर फलंदाजाचा आता कमजोरी ओळखली जाते. फलंदाजाची कमजोरी ओळखणं हे फार महत्वाचं आहे. कुठला खेळाडू कसा खेळतोय आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. धाव संख्या 16. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. ॲनिमेशन तितकं खास नाही. एक धाव मिळाली मिडविकेट मधून फेकी जाईपर्यंत. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावांशी धाव संख्या पोहोचली जाते ती 18 वर. 1.5 चेंडूंची समाप्ती झाली. धाव संख्या आहे ती 18. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. आता मात्र आमचे स्कोरर या ठिकाणी माहिती देत आहेत की 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मिडल स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू थोडासा उसळी घेतोय. बॅटरला बीट करतोय रियाज. याचं चांगलं कमबॅक. धाव संख्या आहे ती 18. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा. आता 5 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा घेताना दिसत आहेत. पुढचा बॉल बघितला. फुल लाईन चेंडू होता. लॉंग ऑनच्या दिशेने शतरक्षक तैनात. विकेटचे झाले पतन. पहिला धक्का. 2 षटकांच्या समाप्तीनंतर द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धाव संख्या झाली आहे ती 1 गडी बाद 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संधी देऊया आमच्या DJ मास्टरला. कमॉन. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जातात त्या 18 धावा. नवीन गोलंदाज झालाय बाबू. पुन्हा एकदा शुभेच्छा आम्ही देतोय क्रिसली गमजा यांच्या वतीने. द ग्रेट मराठा परिवाराला शुभेच्छा आलेत. क्रिसली म्हटलं तर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून क्रिसमस धमाका 2022 मध्ये आम्हाला सुद्धा धावतं समालोचन करण्याची संधी दिली गेली होती मोरवा येथील त्या मैदानावर. आता हा चेंडू बघितला तर लॉंग लेगच्या दिशेने वळवला होता. या चेंडूवर फलंदाजाने 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावांची धावसंख्या 20. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये 10 ते 15 धावा यायला हव्या. कारण AR दैसर म्हटलं तर मजबूत संघ समजला जातोय. दैसर संघामधून यापूर्वी आपण थॉमस डायस या खेळाडूला सुद्धा बघितलंय. अहो आडेवाटचा वापर केलाय. शतरक्षक चेंडू खाली आणि स्कोअर लेग क्षेत्रामध्ये त्याच्याकडून चूक झाली. अखेरीस बॅटरला 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जात आहेत त्या सध्याच्या घडीला 22. नंदू नॉन स्ट्राईक इनकडे आहे. स्ट्राईक इनकडे रवी वाघमारे. 3 बॉल्समध्ये त्यांनी 4 रन्स बनवलेत. धावसंख्या 22. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध AR दैसर अशी लढत तुम्ही बघतायत. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक काही खंत व्यक्त करत असतील की मागे कनेक्शन हे सध्या तुटलं होतं आणि पुन्हा एकदा आता आमची यूट्यूबची टीम सज्ज झालेली आहे, त्याबद्दल आम्ही तुमची क्षमा मागतोय. फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली आणि एका धावेची स्ट्राईक रोटेट होतोय. नंदकुमार या खेळाडूला ही स्ट्राईक दिली जाते. नंदू म्हटला तर एक विश्वासू खेळाडू आहे, खंबीर असा खेळाडू आहे
आणि त्या खेळाडूवर मोठी जबाबदारी. आज पूर्ण रिमोट कंट्रोल भावेश पुणेकर यांच्या हातामध्ये आहेत. हे उजव्या बाजूला तुम्ही बघू शकतायत आणि त्यांच्याकडून व सोबतच आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील साहेबांकडून ह्या मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी तुम्ही पाहताय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वळवलाय. शतरक्षक चेंडू खाली आणि आता मात्र गोलंदाजाला विकेट मिळाली. हा लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 23. थँक्यू डीजे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉलमध्ये बघूया कशा प्रकारचे फलंदाजी होते. स्वप्नील मुकादम या खेळाडूला ह्या क्रमांकावर का पाठवला हा सुद्धा एक सवाल निर्माण होतोय. कारण एका बाजूला एक विस्फोटक खेळाडू पाठवायला हवा होता आणि एका बाजूला एकेरी दुहेरीवर भर देणारा खेळाडू स्वप्नील याला पाठवायला हवं होतं. धावसंख्या 23. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. वाईडचा इशारा. अतिरिक्त धावांची धावसंख्या पोहोचली जाते ते 24 वर. कधी कधी काही संघाचे डावपेच असतात. तर डावपेच इथे वेगळ्या पद्धतीने कदाचित आखले असतील द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 24. 2 गडी बाद. AR दैसर संघ सध्या चांगली गोलंदाजी करतोय. ओहो, या चेंडूवर जोरदार चढवला गेला हल्ला. शतरक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडूने गाठलाय षटकाराचा पल्ला. 6 धावा. षटकार. धावफलक वाढला. धावफलक फुलला. धावसंख्या 30. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा फुल लेन डिलिव्हरी. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू वेगाने जातोय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावन करता ठोकलेला शानदार चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्येला येतोय आकार. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 2 गडी बाद. 34 धावा आणि 35 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय AR दैसर या संघासमोर. 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच हाफ समरी आपण बघू शकतायत. मात्र सध्या कॅमेरामॅन आम्हाला दाखवत आहेत द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक नवोदित शाखा प्रमुख जुचंद्र गावचे आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील साहेबांना. त्यांच्यासोबत आपण बघताय प्रणय आहे. सोबतच पाठी राखे म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत बघतायत. ही टीम आहे मोहन भाईंची जे या ठिकाणी कॅमेरामध्ये कैद केले जाते. त्यांना बंदिस्त केलं जाते. खूप चांगलं कॅमेरामॅनची भूमिका अदा करतात दिलीप भोईर यांना तुम्ही बघू शकतायत. आणि आता पहिला डाव संपल्यानंतर 34 धावा झाल्यात. मला असं वाटतं की द ग्रेट मराठा परिवाराला काहीतरी सल्ला करण्याकरता या ठिकाणी द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक आणि विद्यमान जुचंद्र गावचे शाखा प्रमुख दाखल होताना दिसत आहेत. 35 धावसंख्येचा पाठलाग कसा असेल ही चर्चा आम्ही करणार आहोत. तत्पूर्वी जी स्पर्धा आहे आणखीन एक स्पर्धा हसोबा चषक जॉली बॉईज स्पोर्ट जुचंद्र यांच्या माध्यमातून आयोजित केली आहे. 21 आणि 22 जानेवारी या 2 दिवसात या स्पर्धेचं आयोजन तुम्ही बघणार आहात. राजा राऊत मैदान जुन्या हसोबा मंदिराजवळ ही स्पर्धा असेल. आणि स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 20,000. द्वितीय पारितोषिक असेल ते 10,000. कुठल्या संघाला जर या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याकडून तुम्ही ही माहिती घ्या आणि या स्पर्धेमध्ये आपला मोठ्या संख्येने प्रवेश नोंदवा. 35 धावांचं टार्गेट आता AR दैसर या संघाला. दुसऱ्या बाजूला आणखीन एक मोठी स्पर्धा याच मैदानावर द ग्रेट मराठा परिवाराच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. ती म्हणजेच आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेला तुम्ही पाहायला विसरू नका. मोठी क्रिकेटची स्पर्धा असेल. प्रेक्षकांना मोठी मेजबानी असेल आणि त्या स्पर्धेमध्ये अनेक दिग्गज समालोचक सुद्धा तुम्हाला दिसतील. आता नंदकुमार भोईर एक चांगले खेळाडू आपल्याला मैदानाच्या आत जाताना दिसत आहेत. चला
तर 35 धावसंख्येचा पाठला कसा काय केला जाईल, काय घडामोडी घडतात दुसऱ्या इनिंगमध्ये, ही चर्चा करण्यात आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संधी देऊया आमच्या डीजे मास्टरला. ओटी डीजे. द्वितीय क्रमांकाचा मानकरी विजेता संघ म्हणून ते ठरले होते. आणि खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर विजेता पद त्यांनी 2015 साली 12 एप्रिल 2015 साली या मैदानावर मिळवलं होतं. सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपडा हा उपविजेता म्हणून 2015 साली आपण पाहिला होता. दैसर संघाला एक चांगली अपॉर्च्युनिटी असेल, नव्यानेच या स्पर्धेमध्ये ते उतरत आहेत आणि आता 35 धावसंख्या बनवायची आहे. अशा स्थितीमध्ये धावफलक जर आपण बघितला तर 11 पेक्षाही जास्त सरासरीने त्याला वाटचाल करावी लागेल. दोन प्रारंभिक फलंदाज AR दैसर संघाचे मैदानाच्या आत उतरलेत. अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. आता दैसर टीम के कप्तान को मैं विनती करना चाहूंगा, आपका एक्स्ट्रा प्लेयर हमारे कमेंट्री बॉक्स में भेज दो प्लीज. पुढील होणारा मॅच तुम्ही बघणार आहात. घोडबंदर संघाने कुठे जाऊ नका, कारण ह्या मॅच मधून जो संघ जिंकेल तो घोडबंदर संघाविरुद्ध आपला लढा देईल. कमेंट्री बॉक्स मध्ये अक्षय साटम हे सुद्धा आता परत आहेत. या अक्षय, 35 धावसंख्येचा पाठला कसा काय केला जाईल याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत आमचे समालोचक मित्र अक्षय साटम. थँक्यू संदीपजी गावण सर. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. वेलकम एव्हरीबडी. मॅच आपण बघतोय AR दैसर वर्सेस द ग्रेट मराठा. मितेश शिंगोटे बॉलिंग मार्कवर. मॅन इन फॉर्म, चांगला अनुभव आहे मितेश शिंगोटेकडे आणि तो आता क्लास त्याला दाखवावा लागेल. 35 धाव्यांचं आव्हान. रियाज आणि बाबू हे दोन सलामीवीर. द ग्रेट मराठा चषक तुमच्या भेटी करता येईल. 1,10,000 भव्य दिव्य टी स्पर्धा याच मैदानावर 11 ते 15 फेब्रुवारी. यावेळी पहिला चेंडूबॉल सन्मानपूर्वक खेळला जातोय आणि एका धाव्याने श्री गणेशा केला जातो. त्या स्पर्धेमध्ये 8 संघ प्रत्येक दिवशी खेळताना दिसतील आणि प्रत्येक दिवशी 2 संघ वरती येताना दिसतील. फायनल डे आहे जो 15 तारीख भाई यांच्या वाढदिवसानिमित्त. त्या दिवशी मात्र सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. एक गाव एक फॉर्मॅट संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 1,10,000 फेवरेट आकडा भाईंचा आणि त्याच 1,10,000 ची ती भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला याच मैदानावर द ग्रेट मराठा चषक पाहायला मिळेल. मितेश शिंगोटे चांगली गोलंदाजी करतोय. 1 धाव 2 चेंडू. रियाज आणि बाबू. बाबू मात्र आतापर्यंत खातं उघडू शकला नाही सध्या तरी. 2 चेंडू फेकून झालेत. 1 धाव. द ग्रेट मराठा संघ नुकताच रॉकस्टार चषकावरती तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि मोठमोठ्या स्पर्धेत हा संघ नेहमीच पाहायला मिळते. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, इनसाइड आउट करून खेळायचं होतं. लेट कट स्लाइस करायचं होतं चेंडूला. निर्धाव चेंडूची सांगत होते. घोडबंदर संघ मागील मॅच जिंकलाय, त्यांनी इथेच राहायचं आहे. पुढील मॅच तुमचाच असेल आणि जी काय फॉर्मॅलिटी असेल ते आयोजकांची देखील पूर्ण करा.
3 चेंडू 1 धाव. साने गुरुजी मित्रमंडळ आयोजित साने गुरुजी चषक 2023 डे 2 शनिवार आणि आज दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण बघतो. एक गाव एक फॉर्मॅट. इनसाइड आउट करून खेळला गेलेला फटका भावेश पुणेकर जर असेल तर त्याच्याकडून कोणतीच चूक होणार नाही. इझिली टेकन अँड विकेटचा पतन मितेश शिंगोटे याला मिळते. सचिन न्यू बॅटर इन मिस्टर सचिन. आमचे डीजे वादक दर्पण म्हात्रे, डीजे युवराज आणि निलेश भोईर यांचं देखील आगमन झालंय. वेलकम निलेश. साने गुरुजी जे सदस्य आहेत ते देखील सध्याचा ड्युटीवरून आता ऑन ड्युटी या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्याकरता. प्रेक्षक वर्ग देखील नव्याने जॉईन झाले. जेटीसी लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अजून जर JTCला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता JTClive.com वरती जाऊन. 4 चेंडू 1 धाव. ओव्हर द विकेटने गोलंदाजी. पुन्हा एकदा स्लोअर 1 चेंडू मिस टायमिंग आहे. रवी वाघमारे जर चेंडूच्या खाली असेल तर निश्चित रूपाने या प्रकारचे झेल घेतले जाईल. बॅक टू बॅक 2 विकेट फलकावरती. 5 चेंडू 1 धावा. काल जरी मितेश शिंगोटे नाईटच्या स्पर्धेमध्ये महागडा षटक टाकला असेल तरी मात्र आज कमबॅक तो करताना दिसतो. आणि हेच आहे क्रिकेटमध्ये प्लस मायनस पॉइंट येतच राहतील. मात्र तुम्ही जर कन्सिस्टन्सी तुमची दाखवाल तर या पद्धतीने तुमचा कधीही कुठेही पराभव होऊ शकत नाही. म्हणूनच मनाने पराभव होता कामा नये आणि मितेश शिंगोटे तेच आता मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. एस डीजे मॅच असणार आहे. मीरा रोड अब्बास आणि काश्मीरा बॉईज हे सर्व चारही संघांनी आपली रिपोर्टिंग करा आणि जे काही फॉर्मॅलिटी असेल ती पूर्ण करा आयोजकांच्या माध्यमातून. स्वप्नील मुकादम याच मैदानावर जे जुचंद्र गावाची मानाची स्पर्धा असते बिजर बॉईज चषक होली चषक त्यामध्ये मालिकावीरचा किताब आणि जवळजवळ मोठा कूलर त्याच्या नावावर होता. स्वप्नील मुकादमनी जर हॅट्रिक घेतली SM जिमचे मालक शुभम म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज येईल. मात्र चेंडू निघून जाईल. तेजस उंडरेच्या मस्तकाला दस्तक देऊन आउट ऑफ द मार्क. दर्जेदार षटकार.
डीजेच्या माध्यमातून आणि एक ऊर्जा प्रकट केली जाते. तलवारीसारखा प्रहार, चेंडू सीमा रेषे पार, षटकार. या अगोदर स्वप्नील मुकादम चांगला गोलंदाज ठरला होता. नुकताच बेस्ट बॅट्समॅन ऑफ द किताब त्याला रॉकस्टार चषकामध्ये देखील मिळाला होता. अष्टपैलू खेळी तो नेहमीच सिद्ध करतो. आता संघ अडचणीमध्ये आणि या अडचणीमधून त्याला आता दूर करावं लागेल. आपल्या संघासाठी काहीतरी आता चांगली गोलंदाजी अनुषंगाने त्याला करावे लागेल. विकेट प्राप्त करावे लागतील, त्यानंतर निर्धाव चेंडू टाकावे लागतील. या प्रकारचे जर स्लॉटमध्ये चेंडू दिले, खराब चेंडूची हाताळणी जर केली तर निश्चित रूपाने संघ अडचणीमध्ये येतो. कारण की मितेश शिंगोटे यांनी चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. 3 धावा पहिल्या ओव्हरमध्ये, 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील घेतले आहे. आणि रियाज अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला रियाज दिसतोय, चांगला सराव दिसतोय रियाजचा. त्याच्या बॅटमधून षटकार येतोय. टेनिस चेंडू आहेत आणि साने गुरुजी संघाला जास्तीत जास्त खर्च कुठला झाला असेल या स्पर्धेत तर टेनिसचे चेंडू. आतापर्यंत 60 ते 70 हजार मायनसमध्ये आहे चेंडूच्या मागे. ही माहिती आमच्यापर्यंत आली होती. संदीप कडून आमच्यापर्यंत माहिती दिली होती ती. यावेळी ब्लॉकमध्ये चेंडू आणि आता मात्र जबरदस्त चेंडू. म्हणजे टेनिसचे चेंडू जास्तीत जास्त जातात. कमिटी दिलदार आहे आमची आणि तुमच्यासाठी सर्व या ठिकाणी चांगला व्यासपीठ उपलब्ध करून दिला. हॅट्रिक घेतली तर 500 रुपये SM जिम कडून शुभम म्हात्रे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्ट्रेट फटका खेळायचा होता. ऑन दी अप फटका चांगला आहे आणि भावेश पुणेकर चेंडूच्या मागे जबरदस्त हा चेंडूला स्टॉप केला जातोय आणि 2 धावा अडवल्यात आपल्या संघाकरता. या 2 धाव्याने धावफलक डबल फिगर मध्ये येते. 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा जिंकण्याकरता 9 चेंडूमध्ये 24 धाव्यांची गरज. 35 धाव्यांचं लक्ष आहे आणि आता 9-24. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा येईल. AR दहिसर हा संघ जर निर्धाव चेंडू आणि विकेट गेले तर दबदबा कायम राहील द ग्रेट मराठा संघाचा. पुन्हा एकदा ऑफ स्टंप वर पिचिंग केला होता चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. भावेश पुणेकर काय कॅच घेतलाय. प्रॉपर नजर, जजमेंट आणि त्यानंतर भावेश पुणेकरचा हा एक्सिलेंट वर्क पाहायला मिळतोय. गडी बाद, विकेट डाऊन. लॉंग ऑफ मधून मिड ऑफ पर्यंत येईपर्यंत हा जवळजवळ 8 ते 10 पावलं लांब असून त्या ठिकाणी जबरदस्त झेल. 10 ते 15 पावलांचा रनअप आणि त्यानंतर जजमेंट व्यवस्थित होता. नजर डोळ्यांची बरोबर चेंडू वरती. 9 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. 8 चेंडू लॉफ केलेला आहे. काय फटका जाईल मात्र भवानी आहे त्या ठिकाणी. भूपेश नावाचा खेळाडू चेंडूच्या खाली आणि या जर विचार केला चेंडूवरती विकेट घेऊन हॅट्रिक वरती आलाय. जर हॅट्रिक घेतली तर शुभम म्हात्रे SM फिटनेस जिमचे प्रोपरायटर यांच्याकडून 500 रुपये असतील. 11 धावा 5 चेंडू. 3, 2, 1, let's go. नितेश कुबरीकर यांनी हॅट्रिक घेतल्या स्पर्धेमध्ये. पहिला हॅट्रिक त्याला मिळाला. संघ त्यांचा जरी पराभव झाला तरी हॅट्रिक पहिला मान नितेश कुबरीकर याला मिळाला आहे. आणि त्यानंतर आता स्वप्नील मुकादम येतोय. हॅट्रिकची संधी आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू 2 धावा, चौथा चेंडू विकेट, 5वा चेंडू विकेट. हॅट्रिक घेतली शुभम म्हात्रे यांच्याकडून 500. पंकज दाजी यांच्याकडून देखील 500. 1000 रुपयेचा मालामाल होईल का स्वप्नील मुकादम. हॅट्रिकचा चेंडू. यावेळी मात्र स्ट्रेट फटका खेळायचा होता. मिस टायमिंग फटका होता. 1 धाव. हॅट्रिक जरूर नसेल मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक चांगला केलाय. अनुभव आपला शेअर केलाय मैदानाच्या आत. पहिल्या चेंडूवर षटकार लागून सुद्धा
या ओव्हरमध्ये अडवलं गेलं. 9 धावा आणि 2 विकेट. आता येणारे चेंडू आहेत 6 आणि जिंकण्याकरता धावांची गरज आहे 23. 23 रन्स नीड्स टू विन इन 6 बॉल. 6 चेंडू 23 धावेंची गरज. साने गुरुजी चषक 2023 आपण बघतोय. ऐकूया डिस्क जॉकी डीजेला. चंद्र संघ ठरलेला होता फायनलिस्ट. विजेता संघ आणि सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा उपविजेता संघ. आज जास्तीत जास्त सिद्धिविनायकचं नाव येते, तिथे समर्थक देखील असतील. हे नाव ऐकून थोडंसं निराश त्यांना वाटत असेल, कारण की पहिल्याच मॅच मध्ये पराभव झाला. साने गुरुजी चषकामध्ये सर्वात जास्त जर कोणता संघ विजयी झाला असेल तर सिद्धिविनायक चंद्रपाडा. 5 वेळा फायनल मध्ये. अजिंक्य संघ देखील 3 ते 4 वेळा फायनल मध्ये आलाय. अजिंक्य संघ देखील आणि दत्ताली संघ देखील. जे संघ आहेत ते संघ या स्पर्धेत आपण बघतोय. अजून अजिंक्य संघ कायम आहे या स्पर्धेमध्ये. 2 मॅच जिंकलाय आणि तो येणार आहे चिठ्ठ्यांमध्ये. तेजस उंडरे. हा चेंडू मात्र काय एष्टी रक्षण केलंय प्रणय म्हात्रेच्या माध्यमातून. तेजसचा चांगला चेंडू आहे आणि आतापर्यंत या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळायच्या नादात काय घडलंय, अंपायर कडून कोणता डिसिजन आलाय. हेड विकेट गेलाय. हॅलो 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 स्पीकर बंद झाला. आवाज येते बोल. एक धाव येते. सध्या एका धावेने धावफलक पुढे सरकते. ते म्हणजे 13 धावा 5 गडी बाद. अडचणीमध्ये आता 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 22 धावांची गरज. हॅलो 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 चेक. हॅलो 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 2 चेंडू 20 धावा. 2 दश्य मारावे लागतील. लेट्स सी अंपायर डिसिजन. बॉल. थँक्यू अंपायर. लास्ट बॉल. एक चेंडू 19 धावा. तेजस उंडरे चांगल्या फॉर्म मध्ये सध्या कॅप्टन कूलची भूमिका ते अदा करतायत आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून.
बॅटची एज अँड टेकन विकेट डाऊन तेजस उंडरेला यश मिळतंय आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम द ग्रेट मराठा हा संघ विजय होतोय अँड हार्ड लक यार दहिसर संघ. सामनावीर कडे देखील आपण बोलणार आहोत कशा प्रकारची गोलंदाजी फलंदाजी. मला वाटतं मितेश शिंगोटे हा असेल मॅन ऑफ द मॅच. अष्टपैलू खेळी त्यांनी सिद्ध केलंय. 16 धावा फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट हे आपण स्कोरबोर्ड वरती बघतोय. मॅच समरी आपल्याला